नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कंटेनर ट्रक आणि टेम्पो या 3 वाहनांचा चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेल पिंपळगाव जवळ शनिवारी 7 डिसेंबर 2024 रोजी पहाटे अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये गंभीर जखमी 2 जण अडकले होते. चाकण MIDCच्या अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोत अडकलेल्या 2 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. या अपघातात अन्यही काही जखमी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली असून संबंधित जखमींना शिक्रापूर तालुका शिरूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विशाल श्रीराम काळदाते वय वर्ष 25 आणि वैभव राजेंद्र काळदाते वय वर्ष 25 दोघेही राहणार चिंचोली जामखेड अशी वाहनात अडकून पडलेल्या जखमींची नावे आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ तालुका खेड गावाच्या हद्दीत कंटेनर आणि कडबा कुट्टी वाहतूक करणाऱ्या 2 वेगवेगळ्या वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी भल्या पहाटे सदरचा अपघात झाला. अपघातानंतर 2 जखमी वाहनांमध्ये अडकून पडले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना या अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना शिक्रापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याचे समजते. यातील काहींचे पाय गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. सर्व जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. भल्या पहाटे घडलेल्या या अपघातानंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चाकण MIDC अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ येथे पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास कंटेनर ट्रक आणि टेम्पो यांचा अपघात झाला होता. आतील एका वाहनात 2 जण अडकले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांच्याकडून अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोत अडकलेल्या दोघांना बाहेर काढणे शक्य नसल्याने हायड्रोलिक कटर व इतर साहित्याचा वापर करण्यात आला. तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोतील 2 जखमींना बाहेर काढण्यात यश आले. चाकण MIDCच्या अग्निशामक दलाच्या पथकाच्या मदतीने जखमींना बाहेर काढणे शक्य झाले. चाकण शिक्रापूर रस्त्यावर या अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शनिवारी चंपाषष्ठी निमित्ताने निमगाव खंडोबा या ठिकाणी दर्शन करून परतत असताना दुचाकीस्वार दाम्पत्याचा पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द फाटा तालुका खेड या ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या बसने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात पती गंभीर जखमी झाला तर पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसंतराव गाडे वय वर्ष 62 राहणार एलवाडी तालुका खेड जिल्हा पुणे हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी मंगल वसंतराव गाडे वय वर्ष 54 या दुर्दैवी मृत्यू झाल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 60 वरील भीमाशंकर तळेघर वाडा राजगुरुनगर आणि जुन्नर घोडेगाव तळेघर या 2 विभागांच्या पेव्हर्ड शोल्डर सहित इंटरमिडिएट लेनपासून 2 लेन रुंदीकरण पुनर्बांधणी व अपग्रेडिंगसाठी 2349.32 कोटी रुपयांच्या निधीस केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व जुन्नर शहराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला ऐतिहासिक शिवनेरी किल्ला हे या रस्ते प्रकल्पातील महत्त्वाचे दुवे आहेत. खरपुडी देवस्थानाचा वाद मिटता मिटेना. चंपाषष्ठी निमित्त लाखो रुपयांचे नुकसान, अन्नदानही रद्द. खरपुडी खुर्द तालुका खेड येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टचा गावातील वाद गेले 4 वर्ष मिटत नसल्यामुळे देवस्थानचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. भाविकांच्या देणग्या स्वीकारल्या जात नसल्याने चंपाषष्ठी निमित्त 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. खरपुडी खंडोबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान आहे. देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त आहे. मात्र वादामुळे भाविकांकडून देणगी स्वीकारण्यात आली नाही. तसेच दरवर्षी मंदिर परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो. सुमारे 2000 भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. वाद पेटल्यामुळे शनिवारी 7 डिसेंबर रोजी हे कार्यक्रम रद्द झाले. यामुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. खंडोबा देवाला हळद. चंपाषष्ठी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. निमगाव खंडोबा तालुका खेड येथे चंपाषष्ठी निमित्ताने
खंडोबा देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भाविकांनी मोठ्या संख्येने निमगाव खंडोबा येथे हजेरी लावली। चाकणला चंपाषष्ठी उत्साहात साजरी। चाकण येथील खंडोबा मंदिरात शनिवारी 7 डिसेंबर 2024 रोजी चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली। देवाची पूजा, अभिषेक, पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। चाकण आणि पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी या उत्सवात हजेरी लावली। चंपाषष्ठी निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। नमस्कार। आज खंडोबाची चंपाषष्ठी चाकणच्या खंडोबा मंदिरामध्ये साजरी केल्या जाते। गेल्या 24 वर्षापासून सर्वांच्या सहकार्याने चाकणमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण चंपाषष्ठी साजरी करतो। 2 तारखेला या ठिकाणी घटाची स्थापना झालेली आहे आणि आजचा दिवस चंपाषष्ठीचा म्हणजे आनंदोत्सव आहे। सकाळी या ठिकाणी अभिषेक श्री वाबगावकर यांच्या हस्ते झालेला आहे। त्याच्यानंतर देवाची आरती होऊन देवाची पालखी या ठिकाणावर निघाली। या ठिकाणी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली आणि आत्ताच या ठिकाणी आरती झालेली आहे, पालखी देवळामध्ये आलेली आहे। आता याच्यानंतर बरोबर 6 वाजता महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला असा विश्वास आहे की जवळजवळ 10 ते 11 हजार भाविक हे प्रसाद घेण्यासाठी येतील आणि भाविकांना देखील माझी नम्र विनंती आहे, आपलं असलेलं देवावरचं प्रेम या ठिकाणी दाखवा आणि देवाचा प्रसाद घेण्यासाठी आवर्जून आज संध्याकाळी प्रसाद घेण्यासाठी हजर राहा। धन्यवाद। इथं विराग झाला, मनोवृत्तीचा दजबा गेला, त्याहुनी परमात्मा भेटविला। खऱ्या अर्थानं या खंडोबाची सेवा खंडोबा माळ आणि खंडोबा माळ परिसरातील सर्वजण करत असतात आणि चंपाषष्ठी दिवशी अवतारदर्शी मणिमल्ल दैत्याचा संहार करशी ह्याला आपण चंपाषष्ठी आणि वांगसट असं म्हणत असतो। हा कार्यक्रम गेल्या 6 दिवसापासून चालू आहे। घटाची स्थापना असो, काल रात्री झालेला जागरण गोंधळ असो आणि आज सायंकाळी होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम असो, यात जास्तीचं काही न बोलता खंडोबा देवस्थान ट्रस्टीच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना, खंडोबा भक्तांना एकच आव्हान करेल, मोठ्या संख्येने हा महाप्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा। सर्वांना विनंती आहे, खऱ्या अर्थानं अन्नदान महादान सर्वांसाठी या ठिकाणी ट्रस्टीने ठेवलेलं आहे। यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेड तालुक्यातील तमाम जनतेने, चाकण आणि चाकण पंचक्रोशीतील तमाम जनतेने या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी ट्रस्टीच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो आणि रामकृष्ण। 6 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे। अत्यंत उत्तम असं व्यवस्थापन केलेलं आहे ट्रस्टने आणि सहभाग हा खूप, यावेळेस जो पालखी नियोजन होतं त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, महिलांचा जास्त सहभाग होता, संपूर्ण चाकण पंचक्रोशीतील लोकांचा सहभाग होता। तरी असा सहभाग संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 7 डिसेंबर 2024 रोजी कांद्याची 2500 क्विंटल आवक होऊन कांद्याला 2000 ते 5000 रुपये एवढा भाव मिळाला। नवीन लाल पंचगंगा जातीच्या कांद्याची चाकण मार्केटमध्ये आवक सुरू झाली आहे। सदरची आवक ही खेड तालुक्याच्या विविध गावातून आणि लगतच्या तालुक्यातून चाकण मार्केटमध्ये होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले। चाकण मार्केटमध्ये आता नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे, सीजन सुरू होतोय आणि साधारणतः 5000 पिशवी म्हणजे 2500 क्विंटल कांद्याची आवक झाली असून 2000 ते 5000 पर्यंत बाजारभाव आहे। त्याचप्रमाणे बटाट्याची 3500 पिशवी आवक होऊन 1750 क्विंटल आणि 2000 पासून 4000 पर्यंत बाजारभाव आहे। सध्याचा कांदा हा आपल्या तालुक्यातलाच आहे। हा जे गावरान म्हणजे आपला लाल कांदा हा आपल्या तालुक्यातलाच कांदा आहे। सध्या पूर्ण तालुक्यातल्या सगळ्या भागातून कांदा आहे। कुठल्या जातीचा आहे कांदा? हा पंचगंगा।
अन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट चाकण या ठिकाणी कांद्याची 4-5 हजार पिशवी आवक झालेली असून कांद्याला 3,000 पासून 4,500 पर्यंत भाव मिळालेले आहेत। कांदे हे आंबेगाव तालुका, शिरूर तालुका आणि पूर्व पट्ट्यातून या ठिकाणी खेड तालुक्याचा पूर्व पट्टा या तालुक्यातून आपल्या या ठिकाणी आवक होत आहे आणि दररोज मार्केट असल्यामुळे दररोज 1,000-2,000 पिशवीची आवक होऊन कांदे 3,000 ते 4,500 पर्यंत कांदे झालेले आहेत। असे मोठे कांदे 4,500 रुपयापर्यंत गेलेले आहेत। हे आपल्या आसखेडचे संजय मोहिते या शेतकऱ्याची 90 पिशवी या ठिकाणी आलेली असून ही 4,550 रुपये याची आज ठोकमध्ये विक्री झालेली आहे। चाकण येथील महात्मा फुले नगर अंगणवाडी क्रमांक 2 साठी जागा नसल्याने भाड्याच्या अपुऱ्या जागेत गेली अनेक वर्ष लहान बालके शिकत आहेत। या अंगणवाडीसाठी जागेची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे। माझं नाव सुरेखा राजेंद्र गालफडे, अंगणवाडी केंद्र बीड वस्ती 2। मी या केंद्रावर गेली 17 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि आतापर्यंत मी घरामध्ये अंगणवाडी भरवली, पण मुलांचा पट वाढत गेला, सर्वे वाढत गेला। THR उतरून कसा घ्यायचा, उघड्यावर उतरून घेतलं तर कुत्र्या मांजराची भीती होती, त्यामुळे बाजूला शेजारी मी भाड्याची रूम घेतली। 2,500 रुपये महिना देऊन तिथंही भाडं देऊन अंगणवाडी सुरू होती, पण रोडमध्ये गेल्यामुळं आता इथं नव्याने ही आता म्हणजे चांगलं वर्ष व्हायला लागलं, इथंही घेतलेली 3,000 रुपये महिन्यानी। वैयक्तिक भाडं देऊन पण परवडत नाही आणि आम्हाला अंगणवाडीची सोय करून द्यावी अशी मी शासनाला विनंती करते। आमच्या मुलांना चारी बाजूने सेंटरला पडेल अशी जागा म्हणलं तर मनशक्ती केंद्रामध्ये आम्हाला दिलं तर बरं पडेल, कारण ती मुलांना सोयीस्कर होईल। आगरकडवाडी राक्षेवाडी काळूस रस्ता डांबरीकरण करण्याचे काम चाकण नगर परिषदेकडून सुरू झाले आहे। रस्त्याच्या कडेने गटर मोरी काम न करता रस्ता डांबरीकरण केला जात असल्याची स्थानिकांनी तक्रार आहे। चाकण नगर परिषद या बाबींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। नमस्कार, मी अमोल जाधव। चाकण राक्षेवाडी हे रोडचं काम चालू आहे। ह्या रस्त्यावर 3 ठेकेदार आहे, पण कुठल्याही पद्धतीने व्यवस्थित काम होत नाही। इंजिनिअरिंग पाहण्यात येत नाही। पहिल्यांदा माझी विनंती आहे की पहिल्या 2 मोऱ्या ज्या आहे, कॉलेजच्या तिथे 1 मोरी आहे आणि आगरवाडीतली 1 मोरी आहे, ते पहिल्या करून घ्याव्या। नंतर जी गटर लाईन आहे ती करावी आणि नंतर डांबरीकरण करावं। ह्या पद्धतीने जर काम केलं तर व्यवस्थित होईल। आता ठेकेदाराचं म्हणणं असं आहे की मी आता डांबर टाकणार पहिलं, नंतर मोऱ्या करणार। जर नंतर मोऱ्या केल्या तर ते परत काम खराब होणार आहे। त्याच्यामुळे आमची विनंती आहे, सीओला पण विनंती आहे की व्यवस्थित पाहणी करून स्वतः जागेवर येऊन पहिल्यांदा मोऱ्या करून नंतरच डांबरीकरण करण्यात यावं। तुरामुराक्षी काय मागणी तुमची? मी 1988 ते 92ला ग्रामपंचायत सदस्य होतो। तेव्हापासून ह्या रोडचं काम असं धीम्या गतीनेच आतापर्यंत कधी पूर्ण काम झालेलं नाही। कुठं गटारपट्टी 3 नीट करायची आणि आता जे काम चालू आहे हे निकृष्टच आहे। याच्यामध्ये पहिली माती टाकली, मोरम टाकलाय, त्याच्यावर परत आता खडी दाबून घेतात। ठिकठिकाणी ज्या मोऱ्या आहेत त्या मोऱ्यांची कामं नाही, रस्त्याने जाता येताना लोकांची अडचण होती। कुठेतरी एक साईड चांगली करून घ्या। आगरवाडीचा तो लिंडीवाडा म्हणतात पहिला, तिथं मेन अडचण आहे। त्या मोऱ्या आणून टाकल्यात, त्या एका साईडला पडल्यात, लोकांना जायची याची अडचण होती। शाळेतली मुलं, बाजाराची मुलं, लोक येणारी जाणारी सगळ्यांची अडचण होतीये। शासनाला एक विनंती आहे माझी, जे ठेकेदार आहे त्यांनी शिवणी लक्ष घालावा आणि हा पैसा जनतेचा आहे, हा काय कोणाच्या खिशातला नाही, तर तो योग्य रीतीने उपयोग करून योग्य कामं करा जरा थोडीशी, म्हणजे लोकांना समाधान वाटून काहीतरी जरा, एवढीच विनंती आहे। खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सक्षमीकरण स्पर्धा राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालयात खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आली। 300 शिक्षक शिक्षिकांनी यामध्ये सहभाग घेतला। खेड पंचायत समितीच्या आवारातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। टक्केवारीत नखशिकांत बुडालेले बांधकाम विभागाचे प्रशासन मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे। पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गावर शनिवारी दिवसभर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी शनिवारी रात्री उशिरापर्यंत जैसे थे होती।
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.